नमस्कार मंडळी, तर प्रभास किचन या मराठी चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला अगदी घरगुती पद्धतीने हिरव्या वाटणातील झणझणीत आणि चमचमीत असं चिकन अगदी सोपी पद्धत वापरून करून दाखवणार आहे। चला तर सुरुवात करूयात। तर सर्वात अगोदर स्वच्छ केलेले अर्धा किलो चिकन मी इथे एका भांड्यात घेतलेले आहे। यामध्ये 2 ते 3 चमचे दही घातलेले आहे, चवीनुसार मीठ घातलेले आहे, हळद, आलं लसूण पेस्ट 1 चमचा घालून घ्यायची आहे। आता हे सर्व आपल्याला हाताच्या साहाय्याने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला 15 मिनिटे हे बाजूला ठेवून द्यायचं आहे। मस्त असं एकजीव करण्यासाठी आपल्याला हे 15 मिनिटं बाजूला ठेवून देणार आहोत। तर आता दुसरीकडे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला वाटण्यासाठी इथे 1 वाटी कोथिंबीर घ्यायची आहे, व्यवस्थित अशी स्वच्छ धुवून घेतलेली आहे। आता त्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी पुदिना घालून घ्यायचा आहे, सोबत 3 ते 4 हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत। तिखटानुसार तुम्ही कमी जास्त करायचं आहे। त्यामध्ये थोडंसं पाणी घालून आपल्याला हा मसाला इथे तयार करून घ्यायचा आहे। तर बघू शकता इथे व्यवस्थित असा मसाला तयार करून झालेला आहे। आता आपल्याला ही रेसिपी पटकन बनवायची, अगदी 20 मिनिटात तयार होते। तर त्यासाठी मी इथे गॅसवरती कुकर घेतलेला आहे, त्यामध्ये तेल घालून घ्यायचं आहे। तेजपत्त्याची 3 ते 4 पानं घालून मध्येच कट केलेल्या हिरव्या मिरच्या 2 घातलेल्या आहेत। त्यामध्ये आपल्याला 1 मोठा कांदा बारीक चिरून घालायचा आहे। आता हा कांदा आपल्याला छान असा मस्त गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। आता बघू शकता 4 ते 5 मिनिटांनी कांदा छान परतून झाल्यावर आपण जे 15 मिनिटं बाजूला ठेवलेलं मॅरिनेशनसाठी जे चिकन ठेवलं होतं ते आपल्याला ह्यामध्ये घालून घ्यायचं आहे। आता आपल्याला पुन्हा एकदा यामध्ये सर्व मसाले घालायचे आहेत। तर आता सुक्या मसाल्यांमध्ये मी इथे 1 चमचा धना पावडर घालणार आहे, अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आहे आणि आपण जे वाटलेले वाटण होतं ते यामध्ये आपल्याला अशा प्रकारे घालून घ्यायचं आहे। व्यवस्थित आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे। यामध्ये पुदिना असल्यामुळे थोडंसं काळसर रंग येतो। तर पुन्हा एकदा आपण हे व्यवस्थित परतून घेऊयात, छान असं मिक्स करून घेऊयात। आता यामध्ये मी थोडी कसुरी मेथी सुद्धा घालणार आहे, तुम्हाला नको असल्यास तुम्ही स्किप करू शकता। आता पुन्हा एकदा आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे। लक्षात असू द्या आपण अगोदर सुद्धा मीठ घातलेलं होतं। आता पुन्हा एकदा छान असं परतून घेऊयात। आता मला इथे थोडंसं पातळच हवं होतं म्हणून मी यामध्ये थोडंसं पाणी वाढवून घेतलेलं आहे। आता कुकरला आपण पुन्हा एकदा हे मिक्स करून झाकण लावून घेणार आहोत आणि अगदी मध्यम आचेवरती आपल्याला ह्याच्या 2 ते 3 शिट्या करून घ्यायच्या आहेत। आता बघू शकता इथे कुकरच्या शिट्या आपल्या झालेल्या आहेत आणि कुकर थंड झाला की तो आपल्याला उघडून घ्यायचा आहे। आता झाकण उघडून झालेलं आहे, बघू शकता मस्त असे हिरव्या वाटणातील चिकन तयार झालेलं आहे, अगदी मस्त असं शिजलेलं आहे। बघितलं, खूपच साधी आणि सोपी रेसिपी आहे। तर नक्की तुम्ही ट्राय करा। तुमच्या प्रतिक्रिया कमेंटद्वारे मला अवश्य कळवा। सोबतच आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा। तोपर्यंत पुन्हा भेटूयात। धन्यवाद।